आजची घटना आहे नागपूरमधून। लग्नघर आहे बाबा, कशाला तमाशे करतो। एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या विवाहात राडा। 23 वर्षीय तरुणानं जीव गमावला। घटना पूर्ण पाहण्याआधी गुन्हेगारी दुनिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शहरातील विविध ठिकाणी दोघांची हत्या झाल्याच्या घटना समोर आल्यात। इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गुंडाची हत्या करण्यात आली आहे, तर कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकतर्फी प्रेमातून भलत्याला जीव गमवावा लागला। आरोपीनं तरुणीच्या लग्नात जाऊन तमाशे केले आणि तिच्या नातेवाईकांची हत्या केली। त्यामुळे 9 वर्षापासूनच सुरू झालेले शहरातील खुनाचे सत्र थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये। यातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली असून कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपींचा शोध सुरू आहे। बिरजू दीपक वाडवे वय वर्ष 30, लखन वाडवे वय वर्ष 28 आणि इप्पू उईके अशी या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यातील आरोपींची नावं आहेत। त्यांच्यावर विहंग मनीष रंगारी वय वर्ष 23 राहणार टेकनाका याच्या हत्येचा आरोप आहे। ही घटना रात्री 11:30 वाजताच्या सुमारास घडली। नेमकं घडलं काय? रंगारी यांच्या नात्यातील एका तरुणीचे गुरुवारी लग्न होतं। या तरुणीवर आरोपी बिरजूचं एकतर्फी प्रेम होतं, मात्र तरुणी व तिच्या कुटुंबियांनी त्याला नकार दिला होता। बिरजू गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याला नकार देण्याचं कळलं, त्यामुळे तो चिडलेला होता। गुरुवारी या तरुणीचं लग्न होतं, तिचं लग्न झालं। त्यानंतर तो त्यांच्या अन्य साथीदारासह लग्नाच्या मंगल कार्यालयात गेला। तिथं तो तमाशा करू लागला। यावर तरुणीचं कुटुंबीय त्याला बाहेर काढू लागले। रंगारी सुद्धा त्याला बाहेर काढू लागला। यावर बिरजूनं शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। तू शिवीगाळ का करतोयस? हे लग्न घर आहे, असं रंगारी त्याला बोलला। यावर रागाच्या भरात आरोपी व त्याच्या साथीदारांनी रंगारीवर हल्ला चढवला।